शिवहरि शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो। श्री गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सप्ताहाचा काळ चालू आहे, सर्वांचं पारायण चालू आहे आणि आजपासून मी ठरवलं आहे की गुरुचरित्राचे जे अध्याय आहेत त्या प्रत्येक अध्यायाचा तुम्हाला मराठीमध्ये अर्थ सांगायचा। कारण माझ्या अनेक अशा मैत्रिणी ताई दादा आहेत ज्यांना ती जी प्राकृत भाषा आहे, थोडीशी वेगळी भाषा आहे, ती समजत नाहीये आणि ज्यांना लिहिता वाचताही येत नाहीये, त्यांना गुरुचरित्र म्हणजे नेमकं काय हे कळावं एवढाच माझा उद्देश आहे। आणि मला सुद्धा स्वतःला काही शब्द त्यातले जे उमजत नाहीयेत त्या कथांद्वारे, मराठी कथांद्वारे वाचण्यासाठी आजपासून स्वामींची गाथा या चॅनेलवर मी रोज एक अध्याय किंवा 2 अध्याय, बघू किती वेळ होतोय व्हिडिओला त्यानुसार, 1 किंवा 2 अध्याय मराठीमध्ये पठण करून दाखवणार आहे। तरी सगळ्यांना खूप नम्र विनंती आहे की सगळ्यांनी हे ऐका। हे ऐकायला सुद्धा अत्यंत पुण्य लागते। तुम्ही मराठीमध्ये आजपासून हे ऐका। जे आपण वाचतो ते आपण काय वाचतो, नुसतंच वाचायचं आणि सोडून द्यायचं हे मलाही पटेना झालंय की एखाद्या शब्दच अडतोय तो काय नेमकी हे कळण्यासाठी आजपासून आपण मराठीमध्ये गुरुचरित्र तुम्हा सगळ्यांना मी ऐकवत आहे आणि ते तुम्ही ऐकाल अशी आशा व्यक्त करते, भरभरून साथ द्याल अशी ही आशा व्यक्त करते। तर सुरुवात करूया। अध्याय पहिला। सर्व ग्रंथकाराच्या पद्धतीनुसार ग्रंथकर्ता सरस्वती गंगाधर यांनी ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात ग्रंथ निर्विघ्नपणे सिद्धीस जाण्यासाठी सर्व देवता, साधू संत, आपले पूर्वज व गुरुजनांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत। ग्रंथकाराने श्री गणेश, श्री सरस्वती तसेच ब्रह्मा, विष्णू, महेश, त्रयी, इतर सर्व देव, सिद्धी, यक्ष, किन्नर, ऋषीश्वर इत्यादींना नमन केले आहे। तसेच श्री नृसिंह सरस्वती यांची आज्ञा झाली म्हणून हा ग्रंथ लिहिला आहे। गाणगापूर निवासी श्री नृसिंह सरस्वती या दत्तावताराची कृपा व्हावी म्हणून त्यांचा नामधारक असा एक साधक अत्यंत तळमळीने व निर्धाराने घराबाहेर पडला। प्रवासात त्याने व्याकुळ अंतःकरणाने गुरुची करुणा भाकली। परमेश्वर व गुरु एक मानून त्यांची स्तुती केली, त्यांना दर्शन देण्याची विनवणी केली। नामधारकाने अशी विनवणी केली तेव्हा कृपावंत गुरुनाथ वेगाने तिथे प्रकट झाले। वासरासाठी गाय जशी आतुरतेने येते तसे श्री गुरु आपण होऊन त्यांच्या जवळ आले। गुरुमुनी येताच नामधारकाने त्यांच्या चरणयुगुलांवर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले, त्यांना आपल्या हृदय मंदिरात स्थान दिले। त्याचप्रमाणे त्यांची षोडोपचार पूजा देखील केली। असा गुरुचरित्र अध्याय पहिला याचा अर्थ आहे। आता आपण अध्याय दुसरा याचा अर्थ बघूया। रोज 2 अध्याय घेऊया म्हणजे तुम्हालाही जास्त दिवस ऐकावं लागणार नाही आणि पटपट अर्थ कळेल। अध्याय दुसरा। पूर्वी गोदावरीच्या तीरावर अंगिरस ऋषींचा आश्रम होता। तेथे वसिष्ठादी अनेक ब्रह्मर्षी तप करीत असत। त्यामध्ये पैलमुनींचा पुत्र वेदधर्म नावाचा एक विप्र होता। त्याला अनेक शिष्य होते। त्यापैकी दीपक नावाचा एक शिष्य होता। तो शिष्य मोठा गुरुभक्त होता। शास्त्रे व पुराणे यांच्या अभ्यासात गुरुसेवा करीत असतानाच तो प्रवीण झाला। एके दिवशी वेदधर्माने आपल्या सर्व शिष्यांना एकत्र बोलवले आणि म्हणाला, शिष्यांनो, माझे एक पूर्वजन्मीचे केलेले कर्म आहे। मी सहस्रावधी जन्मात महापाप केलेले आहे। अनुष्ठान केल्याने त्यातील पुष्कळसे पाप धुवून गेले आहे, परंतु त्यापैकी काही अजून उरले आहे। ते माझे मलाच भोगायला लागणार आहे, त्याशिवाय ते संपणार नाही। मी तर तपस्सामर्थ्याने त्या पापाची उपेक्षा केली तर ते माझ्या मोक्षाच्या आड येते, तेव्हा ते मी देहाने भोगल्याशिवाय त्याचा निरस होणार नाही। त्या पापाची निष्कृती होण्यासाठी मी वाराणसीला जाणार आहे। तेथे गेल्यास पापाचे शीघ्र क्षालन होईल असे शास्त्रात सांगितले आहे। त्यावेळी माझा सांभाळ करायला व शुश्रूषा करायला तुम्हापैकी कोण तयार आहे त्याने ही जबाबदारी स्वीकारावी। त्या शिष्यातून दीपक लगेच पुढे आला आणि गुरूंना म्हणाला, स्वामी, आपण मला आज्ञा करावी। मी आपली कशी सेवा करावी ते मला निसंकोचपणे सांगावे। काया वाचा मने मी आपला मनापासून सेवा करून आपणाला या व्याधीतून मुक्त होण्यास मदत करू इच्छितो। मी स्वतः आपले भोग स्वीकारायला तयार आहे, तरी कृपया आपली सेवा करण्याची संधी द्यावी। दीपकाचे वचन ऐकून वेदधर्म दीपकाला म्हणाले, दीपका, माझे भोग मलाच भोगावे लागतील। हे मुलाला किंवा शिष्याला घेता येत नाहीत। मी केलेल्या पापामुळे यापुढे 21 वर्ष मी कुष्ठाने अंग जडलेला, आंधळा, पांगळा
असा होईल. हे सर्व शरीराचे भोग मी 21 वर्ष भोगल्याशिवाय नष्ट होणार नाहीत. तेव्हा त्या सर्व काळामध्ये तुला माझी सेवा करण्याची इच्छा असेल तरच तू काशीला घेऊन चल. तुझ्यामुळे हे शिष्योत्तमा मी शाश्वत पदास पोचू शकेन. काशीस मणिकर्णिकेच्या उत्तरेस कंबळेश्वर तीर्थाजवळ ते गुरु शिष्य राहिले. तेथे वेदर्मास कुष्ठरोग झाला. गुरुच्या दिलेल्या वचनाप्रमाणे दीपकने गुरुची अत्यंत मनोभावे सेवा केली. गलित गात्र व चिडखोर झालेल्या गुरूंच्या सर्व लहरी व केलेला छळ त्या शिष्योत्तमाने आनंदाने सोसून त्यांची सेवा केली. दीपकाची गुरुसेवा पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले. तुला वरदान देऊन मी तुझ्या गुरुची व्याधी नष्ट करतो असे भगवान शंकर दीपकाला म्हणाले. परंतु गुरूंची आज्ञा नसल्यामुळे दीपकाने वरदान घेण्याचे नाकारले. भगवान शंकरांना त्यांची गुरुभक्ती पाहून नवल वाटले. त्यांनी श्री विष्णूंना दीपकांच्या गुरुभक्तीची सर्व कथा सांगितली. त्यांची गुरुभक्ती पाहून साक्षात विष्णू समाधान पावले. दीपकासमोर प्रकट होऊन त्यांनी दीपकाला वर मागण्यास सांगितले. दीपकाने अधिक गुरुभक्ती करण्याचे सामर्थ्य व ज्ञान म्हणजे गुरुची सेवा अधिक चांगला करता येईल असा वर मागितला. श्री विष्णू दीपकाला तसा वर देऊन अंतर्धान पावले. नंतर दीपक गुरुजवळ गेला. तेव्हा गुरूंनी त्यांना विचारले, भगवान विष्णूंनी तुला काय वरदान दिले, मला सांगावे. दीपकाने घडलेला सर्व वृत्तांत आणि त्याला मिळालेल्या वरदानाची सर्व हकीकत सांगितली. वेदधर्म आपला शिष्य दीपकाची गुरुनिष्ठा पाहून संतुष्ट झाले व त्यांनी दीपकाला तू दीर्घायुषी होऊन तू वाचासिद्धी प्राप्त होईल व यापुढे तू काशीपूरला निवास करशील असा आशीर्वाद दिला. त्याप्रमाणे वेदधर्म शिष्याला प्रसन्न झाला व त्याच क्षणी त्याचा देह व्याधीमुक्त झाला. असे सुंदर पहिल्या 2 गुरुचरित्रातल्या अध्यायाचे अर्थ आपण आज बघितले. उद्या आपण बघूया अध्याय 3 आणि अध्याय 4 याचा मराठीतील भावार्थ. तुम्हाला नक्कीच माझी ही संकल्पना आवडली असेल. माझ्या मते कुणीही मराठीत अर्थ हे सांगितलेले नाहीत. तुम्हाला जर माझी ही संकल्पना आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.